प्रकाश आंबेडकर साहेबांनी थेट इशारा दिलेला आहे, जर भारतामध्ये राहत असाल या प्रतीकांना तुम्हाला मानावं लागेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वंशज ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब काश्मीरमध्ये अशोक चिन्ह फोडल्यानंतर जो इन्सिडेंट झालेला आहे याच्या बाबतीत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतात, मुस्लिमांनी हे समजून घेतलं पाहिजे की भारत हे दारुल अमन आहे, दारुल इस्लाम नाही. दारुल अमन याचा अर्थ असा आहे की जिथं इस्लामचं राज्य नसतं, जिथं इस्लाम धर्म हा दुसऱ्या धर्मांमध्ये मिळून मिसळून राहतो. आणि दारुल इस्लाम याचा अर्थ काय असतो, उदाहरणार्थ सौदी अरब किंवा आपल्या सगळ्यांना दुबई वगैरे माहितीच असेल, किंवा पाकिस्तान जिथं इस्लामचं राज्य असतं, देश पण त्यांचा असतो, पॉप्युलेशन पण त्यांचंच असतं, त्याला म्हणतात दारुल इस्लाम. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी थेट इशारा दिलेला आहे की तुम्ही जर भारतामध्ये राहत असाल तर तुम्हाला भारताची प्रतीकं जी आहेत, जसं की अशोक चिन्ह असू दे, भारताचा झेंडा असू दे, या प्रतीकांना तुम्हाला मानावं लागेल. ही संविधानिक मागणी आहे आणि ही अत्यंत बरोबर आहे. कोणत्याही जाती धर्माचा, पंथाचा, विचारांचा, स्वभावाचा, समुदायाचा कोणताही माणूस असू दे, भारताचं संविधान हे सगळ्यांसाठी सारखंच. त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये कोणताही जाती, समुदाय, धर्म, पंथ असं म्हणूच शकत नाही की हे आम्ही मानणार नाही, हे भारतामध्ये चालणार नाही.